झी 24 तास एक पाऊल पुढे। या जीवघेण्या स्टंटमुळे रिचर्डचा जीव धोक्यात आला। लोकांचा जीव वाचवणारा सर्जन रिचर्ड आज आपलाच जीव वाचवू शकेल? या भयंकर अपघातातून त्याची कशी सुटका होणार? आपल्या मुलांना तो पुन्हा पाहू शकेल? कोण येणार त्याच्या मदतीला? 4000 फुटांवर पडणाऱ्या या अवलियाला कोण वाचवणार? हे प्रश्न पडणं साहजिकच, पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी। हा एक क्षण जीवन मरणाचा फैसला करणारा, एक क्षण गोठलेला, डोळे बंद करून घ्यावे आणि हे सारं इथंच थांबावं। कारण यापुढचं दृश्य पाहण्याचं धाडस आपल्यात नाही असंच वाटावं। पण ही कहाणी इथंच संपत नाही, तर याचा शेवटही तेवढाच थरारक आहे। कारण इथून सुरू होतो एक वेगळा प्रवास रिचर्डच्या वाचण्याचा। होय, तो वाचला। या भयंकर अपघातातून फक्त तो वाचलाच नाही, तर त्याला साधं खरचटलंही नाही। म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी। अगदी याचाच प्रत्यय या अपघातादरम्यान रिचर्ड हेनरिक्सला आलाय। हा खतरनाक स्टंट करताना बार तुटला आणि रिचर्ड 4000 फूट उंचीवरून कोसळला। या उंच शिखरावरून पडताना तो एका दगडाला धडकला, पण नशीब बलवत्तर म्हणून त्याला मार लागला नाही आणि पडताना त्यानं आपली शुद्ध हरपली नाही। लोकांचा जीव वाचवणाऱ्या रिचर्डला समजलं की आता आपला जीव फक्त आपणच वाचवू शकतो आणि त्यानं स्वतःला सावरलं। जलद गतीनं कोसळणाऱ्या आपल्या शरीरावर त्यानं कसंबसं नियंत्रण मिळवलं आणि योग्य वेळी आपलं पॅराशूट उघडलं। हे सर्व घडायला वेळ मात्र काही सेकंदाचाच। पॅराशूट उघडल्यामुळे जलद गतीनं कोसळणाऱ्या त्याच्या शरीराची गती कमी झाली। वाऱ्यावर वाहणाऱ्या त्याच्या शरीराचा त्यानं ताबा घेतला आणि आपल्या आयुष्याची दोर आपल्या हातात घेतली। पॅराशूटवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी ठरल्याप्रमाणे तो जमिनीवर अलगद उतरला आणि तो वाचला। अगदी सोपा वाटणारा हा प्रवास इतका सहज सोपा नव्हता। आपलं मन, त्या जीवन मरणाचे येणारे हजारो विचार आणि कोसळणारं शरीर, या सर्वांवर रिचर्डनं एकत्र नियंत्रण मिळवलं आणि तेही क्षणाचाही विलंब न करता। विलंब करायला त्याच्याकडे वेळच नव्हता मुळी। हे अवघड काम त्यानं सोपं केलं आणि या जीवघेण्या अपघातातून तो सुखरूप वाचला। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।